हाय एव्हरीवन, मी प्रज्ञा आज घेऊन आली आहे 18x18ची रांगोळी। हा जो सर्कल तुम्हाला दिसतोय तो 21x21चा आहे। हा बघा, हा जो सर्कल जो घेतलेला आहे तो आपण 21x21चा आहे। ही मी जी रांगोळी आहे ती मी 20x20 मध्ये बनवणार आहे। तर आपण बघूया, तुम्ही ही 1.5 फुटामध्ये सुद्धा करू शकता। माझ्याकडे हा पेपर सर्कल थोडा तुकडा उरलेला म्हणून मी ही 20x20ची केलेली आहे रांगोळी। हे 21x21ची रांगोळी आपण तयार होणार आहे। तर तुम्ही कुठल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। ओके, तर आता आपण स्टार्ट करूया। मी काय घेतले, मी हा पेपर घेतलेला आहे। मी हा एजेस पाहिजेत म्हणून मी काय केलेलं आहे, हे जे फोटो तुम्हाला दाखवते बघा, आपल्याला सिंपल एवढं करायचं आहे। तुम्ही जर पेपर घेतला स्क्वेअर मध्ये घेतला तर तुम्हाला काय करायचं आहे, जेवढा 21 तुम्हाला जेवढा इंचाची तुम्हाला रांगोळी बनवायची त्या इंचाचा तुम्ही पेपर कट करायचा आणि तुम्हाला हा बघा पहिला असं अर्धा फोल्ड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर असं अर्धा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे असं प्रत्येक करायचं आणि हे दाबायचे, म्हणजे आपल्याला आतमध्ये तिथे आपल्याला प्रत्येकाचे सेंटर भेटणार आहेत, मार्किंग तिथे आपल्याला हे भेटणार आहे। म्हणजे तिथे आपल्याला वेगळं आपल्याला मार्किंग करायचं नाहीये, म्हणजे सगळीकडे आपलं जे आहे ते इक्वल मार्किंग येणार आहे। त्यासाठी हे सगळं आपण करून घेतो। तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये बघा, हे सगळे तुम्हाला इथे एजेस दिसतात। तर आपल्याला इथे पहिलं काय करायचं आहे, आता इथे मी घेतलेलं आहे, तुम्ही इथे कुठलंही घेऊ शकता। मी इथे आता इथे बघा आपल्याला हा सेंटर पॉईंट भेटला। सेंटर पॉईंट पासून आपल्याला इथे 2.5 इंचाचा आपल्याला सर्कल घ्यायचा आहे। 2.5 इंचाचा म्हणजे आपला हा तयार आपला होईल 5 इंचाचा। म्हणजे आपला हा तयार झाला 5 इंचाचा आहे ना। हा बघा 2.5 घेतला तर 5 इंचाचा होतो। आता आपण थोडंसं अंतर पुन्हा पाहिजे तर आपण थोडंसं जरा वाढवूया। तुम्हाला वाढवायचं असेल तर, नाही तर तुम्ही नाही वाढवत नको पण वाढूया, ठीक आहे। आता आपण इथे आतमध्ये घेऊया 2 इंचाचा घेऊया। मगाशी आपण 2.5चा घेतलेला, आता आपण इथे 2 इंचाचा घेऊया। म्हणजे तुम्हाला इथे आपल्याला आतमध्ये जे कलर फिल करायचे आहेत ते तुम्ही इथे व्यवस्थित भरू शकता। अशा प्रकारे आपण घेतलेला आहे 2.5चा। नंतर तुम्ही इथे आतमध्ये 1.5चा घ्या, त्याच्यानंतर 2चा घेतला त्याच्यानंतर 1.5चा घ्या, किंवा तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जर 1चा असेल तर तुम्ही 1चा घेऊ शकता आतमध्ये, असं काही नाही आहे। हे आपल्यावरती की तुम्हाला आतला जो सर्कल आहे हा किती इंचाचा ठेवायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला इथून वरून 1-1 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। म्हणजे आपल्याला इथे बॉर्डर द्यायची आहे, त्यासाठी आपल्याला वरून 1-1 इंच आपण सोडून देणार आहोत। त्याच्यासाठी आपण इथे वरच्या साईडने आता हा बघूया आपण किती आहे। वरच्या साईडने आपण हा 1-1 इंच आपण अर्धा इंच सोडूया, अर्धा इंच, 1-1 पण नको, अर्धा इंच पण सोडून टाकूया। पहा अर्धा इंच आपण सोडूया। तर तुम्हाला बॉर्डर जर मोठी होते तर तुम्ही मोठी ठेवा, तर तुम्हाला डबल द्यायची असेल तर तुम्ही डबल द्या। बरं ठीक आहे, आपण 1-1 इंचच घेऊया बॉर्डर। चला 1-1 इंच वरून आपल्याला सगळीकडनं हे करायचं, सगळ्या ठिकाणी आपल्याला 1 इंचावरती वरना आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमच्यावरती आहे की तुम्हाला कुठपर्यंत तुम्हाला वरती तुम्हाला हे करायचं आहे बॉर्डर, त्या हिशोबाने तुम्ही ठेवा। तुम्ही अर्धा इंचाची तर तुम्ही अर्धा इंच ठेवा, तुम्हाला 1 इंच हवं तर तुम्ही 1 इंचाची पण ठेवू शकता। आता मी इथे 1 इंच घेतलेला आहे। वरून आपल्याला 1 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। इथे आपल्याला मार्किंग करून घेते मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला, आणि त्यात आपण सर्कल आखून घेणार आहोत तर बॉर्डरचा। ओके, हे बघा, तर आपण हे लाईनिंग जोडून टाकूया। त्यावर इथे आपला राऊंड इथं तयार होईल। इथं 1 इंचाचा वरती राऊंड तयार होणार आहे। सगळ्यांना दिसते का व्यवस्थित? दिसत आहे का बघा, नाहीतर मला सांगा, दिसत नसेल तर सांगा मला कोणाला दिसते की नाही दिसते ते। नंतर डार्क करणारच आहे, त्या तुम्हाला लक्षात येईल परत। हे असं सगळ्यांनी करून घ्यायचंय व्यवस्थित। हे बघा
तर अशा प्रकारे ही मी बॉर्डर तयार केलेली आहे. आता आपले जे एजेस आहेत त्या एजेसवरती पण आपल्याला काम करायचं आहे, तर आपण ते करून घेऊया. ओके, आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आता आपण हे लाईनी आपण आखून घेऊया. तुमच्या जे आपले एजेस आहेत ते आपण आखून घेऊया. आता इथे मार्किंग करून घेतलेले आहेत त्या या सगळ्या आपल्याला आखून घ्यायचे आहेत व्यवस्थित. जे आहे आपलं वर्क ते आपलं सगळे इक्वल पार्टमध्ये आपले सगळे हे येणार आहेत. कुठेही आपला छोटा मोठा होणार नाहीये. आता हा भाग सगळ्यांचा इक्वल होणार आहे. हे असं ही खूप सिंपल मेथड आहे आपल्याला की हे राऊंड कसं बनवायचं त्यासाठी. असं बनवायचं आहे. ही रांगोळी खूप सिंपल आहे, एकदमच सोपी आहे बिगनर्सना तर. आणि मला प्रत्यक्ष म्हणजे मला स्वतःला ही डिझाईन खूप आवडली पर्सनली म्हणायला गेलं तर, म्हणून मी ही डिझाईन तयार केली आहे माझ्यासाठी. तर म्हटलं शेअर करूया तुम्हाला व्हिडिओ. आणि खूप सोपी आहे, तर माझं म्हणणं आहे की सगळ्या मैत्रिणींनी ही डिझाईन बनवावी असं माझं तरी आहे. तुम्ही बनवा ही डिझाईन, खूपच सोपी डिझाईन आहे. त्याच्यासाठी बिगनर्स इथं नक्की ट्राय करा. ज्यांना खरंच रांगोळी बनवायची त्यांनी नक्की ट्राय करा ही. ओके, आता हे बघा, आता इथपर्यंत आपलं झालं आखून. सगळे आपले एजेस आले व्यवस्थित. बघा सगळ्यांचं मार्किंग अगदी सेम आलेलं आहे सगळ्यांचं. त्याच्यासाठी आपण हा राऊंड करून घ्यायचा असतो. का तर सगळे आपले जे मार्किंग आहेत, जे आपले पॉईंट्स आहेत ते सगळे आपल्याला सेम भेटतात. एक मिनिट, मी इथे हा पॉईंट व्यवस्थित आलाय ना, तुम्हाला बघितलं मार्किंग केलेला. सॉरी बघा, इथे बघा, म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पटकन की मी इथे चुकीचं पटकन मार्किंग केलेलं आहे. ते बघा, ही रेष जी आहे ते इथे आहे. ओके, ते मला पटकन लक्षात आलं. ओके, चला. तर आता आपल्याला पुढे ह्याच्या पुढे काय करायचं आहे, हे तर मी तर रफ करू शकत नाही, कारण का मी आता आज हे घेतलेलं आहे, कॅनव्हास घेतला. डिरेक्ट कॅनव्हासवरती आपण हे वर्क करतोय, त्याच्यासाठी ते काढू. ओके, चला. आता हे इथपर्यंत आपलं हे काम झालंय. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून हे बघा, आता ह्या ज्या रेषा ज्या आपण आखलेल्या आहेत, तुम्हाला वरून दिसते का रेषा या सगळ्या डार्क झाल्या आहेत का? ह्या ज्या आपण रेषा ज्या आखलेल्या आहेत, हे बघा, म्हणजे डार्क करते. ही पेन्सिल डार्क आहे, त्या पेन्सिल डार्क करून घेऊया. आणि जरी थोडंफार इकडे तिकडे झालं तरी काही लगेच घाबरायचं कारण काही नाहीये. रांगोळी आहे, हँडमेड आहे. थोडंसं इकडे तिकडे चुकलं तरी काही घाबरायचं नाही. रांगोळीमध्ये आपल्याला काढताना असंही इकडे तिकडे थोडंसं होतच, त्यामुळे एवढं काही घाबरायचं प्रेशर घ्यायचं नाही कोणी. आणि ते कलर्स भरले की व्यवस्थित दिसणार आहे. पण घेताना शक्यतो आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की कुठल्या गोष्टी कशा जमतील. ओके, चला. हे आपल्या झाल्या रेषा आखून झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या पुढे इथे हीच होती का रेषा बरोबर त्याची. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, याच्या पुढे ह्या रेषेपासून इथे आपल्याला 1.5 इंच आपल्याला खाली उतरायचं आहे. 1.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे. इथून 1.5 इंच सगळीकडनं 1.5 इंचवरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. 1.5 इंचावरती सगळीकडनं मार्किंग करून घ्यायचंय. वरून 1.5 इंच, सोप्यात सोपं सांगते सगळ्यांना, वरून 1.5 इंच मार्किंग करायचं. एकदम सोपी डिझाईन आहे. दीड इंचावरती आपण मार्किंग करतोय सगळीकडे. अशा प्रकारे. आता सण येत आहेत, तर तुम्ही सणाला नक्की बनवा या गोष्टी, रांगोळ्या मॅट.
आणि तुम्ही छानरित्या सेल पण करू शकता. ओके, तर आपण हे सगळीकडे आपण 1.5 इंचावरती आपण हे सगळीकडे करून घेतलेले आहे. ओके, आता आपल्याला ह्याच्या पुढे काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचं ह्याच्या पुढे, हा पॉइंट जो आता आपण केला आहे तो हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचं आहे, मार्किंग करायचं आहे बघा, तिरकं. ओके, हा पॉइंट आणि हा पॉइंट मार्किंग करायचं आहे अशा प्रकारे. यात आपण सगळे पण असं मार्किंग करायचंय सगळीकडे. एकदम सोपी, त्याच्यात काही नाहीये, फक्त आपण सर्कल केला आहे, पण त्या एका सर्कलमुळे इतकी छान अशी रांगोळी होणार आहे, तुमच्या घराला इतकी शोभा येणार आहे त्या रांगोळीमुळे. तर नक्की ही रांगोळी सगळ्यांनी ट्राय करा. आणि ह्या रांगोळीपासून, तर आपण हा जो सर्कल बनवला आहे, ह्या रांगोळीपासून आपण तुम्ही ही डिझाईन पुढे वाढवू पण शकता. म्हणजे तुम्ही ही छोटी मोठी सुद्धा करू शकता. तर तुम्ही एकदम मोठी 3 फुटाची रांगोळी करता, तर तुम्ही 3 फुटाच्या रांगोळीमध्ये तुम्ही हा 1.5 इंचाचा तुम्ही आतमध्ये रांगोळी देऊ शकता आणि बाहेर तुम्ही पाकळ्या देऊन तुमची 3 फुटाची तुम्ही रांगोळी तयार करू शकता. अशा तुम्ही वेगवेगळे डिझाईन, छोट्यापासून डिझाईनपासून तुम्ही लहान मोठी डिझाईन तुम्ही तयार करू शकता. आणि छान आहे. तुमचं कुठे कार्यक्रम असेल, कुठे फंक्शन असेल, लग्नाचं असेल किंवा शाळेत गॅदरिंगचं असेल, तर तुम्ही अशा रांगोळ्या तुम्ही सेल करू शकता त्या लोकांना. या अशा आपण ही रांगोळी आपण तयार केलेली आहे. इथे मी ही जरा डार्क करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा आपण जो घेतलेला आहे हा आतला 1.5 इंचाचा आहे. जो सर्कल जो आहे हा आतला, आता मी डार्क करते त्या सर्कलला, तो 1.5 इंचाचा आहे. हा बाहेरचा जो आहे तो 2 इंचाचा आहे. हा आता मी जो सर्कल डार्क करते आहे तो 2 इंचाचा आहे. 2 इंचाचा म्हणजे आपल्याला इकडे 4 इंचाचा आपला सर्कल तयार होतो. आता हा जो सर्कल तुम्ही डार्क करते तो आहे 2.5 इंचाचा. हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला सर्कल किती इंचाचा घ्यायचा आहे. तुम्ही हा मी 2.5चा घेतलाय, तुम्ही 3चा पण घेऊ शकता. तुमच्यावरती आहे हे सगळं. अशा प्रकारे आपली ही डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे. तर याचं मी फुल ट्युटोरियल सुद्धा अपलोड केलेलं आहे की ही डिझाईन मी कशी भरलेली आहे. तर डिझाईन कुठेही स्किप न करता बघा. तुम्हाला आवडली तर डिझाईनला लाईक करा, शेअर करा. आणि एकदम सोपी डिझाईन आहे आणि एकदम सिम्पल आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्ही नक्की, आता फेस्टिवल सुरू होत आहेत तर तुम्ही नक्की अशा रांगोळ्या करा आणि सेल करा. आणि किंवा तुम्ही सेल करण्यासाठी तर तुमच्या घरासाठी तुम्ही स्वतःसाठी बनवा. तो आनंद काही वेगळाच आहे. तर नक्की तुम्ही ही ट्राय करा. आणि तुम्हाला कसं वाटली व्हिडिओ ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला कमेंट म्हणजे तुम्हाला कुठली डिझाईन हवी असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता. आणि आज मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी क्रोशेटचं पण फ्लॉवर कसं बनवायचं त्याची पण व्हिडिओ टाकलेली आहे. तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती. थँक्यू फॉर वॉचिंग.
आहे.